टीव्ही 9 मराठीच्या तमाम प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। टीव्ही 9 मराठी सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। राज्यासह देशभरात लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे। मुंबई पुण्यामध्ये मानाच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रात्रीपासूनच रांगा लावायला सुरुवात केलेली आहे। मुंबईत लालबागचा राजा, गणेश गल्ली, जीएसबी गणपती या मंडळांकडून यंदा आकर्षक असे देखावे साकार करण्यात आले आहेत। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी कालपासूनच गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आज पहाटे लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यानंतर दर्शनासाठी हा सभामंडप खुला करण्यात आलेला आहे आणि मोठी गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपण पाहू शकतोय। तर गणेश गल्लीचा राजा देखील आपण टीव्ही 9 मराठीच्या स्क्रीनवर पाहत आहात। थेट लालबागच्या राजाच्या मंडपामधून विनायक डावरुंग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, आज पहाटे प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे। भाविकांची मोठी गर्दी पहाटेपासूनच आपल्याला पाहायला मिळते। सागर बरोबर आहे। करोडो भक्तांचं आपण जर आराध्य दैवत जे आहे ते लालबागचा राजा, दरवर्षी मोठी गर्दी जी आहे ती असते। सकाळी 5 वाजता या ठिकाणी लालबागच्या राजाच्या दर्शनाला सुरुवात जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। चरणस्पर्श असेल किंवा मुखदर्शन असेल, या सगळ्या लांगांमध्ये मोठी गर्दी जी आहे ती भाविकांची पाहायला मिळते। यंदा लालबागच्या राजाचं आकर्षण आपण जर पाहिलं तर तिरुपती बालाजीचं मुकुट प्रतिकृती जी आहे ती साकारण्यात आलेली आहे आणि या मुकुटाच्या खाली लालबागच्या राजाला बसवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। आकर्षक अशी विद्युत रोषणाई या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। सकाळपासूनच मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी रांगा लावताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रामुख्याने कालपासूनच जी नवसाची रांग आहे त्या ठिकाणी आपल्याला गर्दी पाहायला मिळाली होती। सकाळी 5 वाजल्यापासूनच या ठिकाणी संपूर्ण भक्तांना हे दर्शन जे आहे ते या ठिकाणी गणेश भक्तांना दिलं जात आहे। देशभरातून, राज्यभरातून, बाहेरच्या राज्यातून सगळीकडूनच या ठिकाणी लालबागच्या राजाला पाहण्यासाठी प्रत्येक गणेश भक्त जो आहे तो उत्सुक असतो। आज सकाळपासूनच या ठिकाणी सगळी तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत बाळासाहेब कांबळे आहेत। यंदा दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गणेशोत्सव आता सुरू झालेला आहे। कशा पद्धतीने नियोजन आहे यंदाच्या या गणपती उत्सवाचं? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे 92वं वर्ष आहे। आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर पहाटे 4 वाजता या लालबागच्या राजाची संपूर्ण आपल्या हिंदू धर्मशास्त्र परंपरेच्या अनुसार एक पूजा संपन्न झालेली आहे आणि आपण बघत आहात की आज या गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी दिसते आणि भाविकांच्या श्रद्धेचा एक महापूर आला आहे असं आम्हाला जाणवते आहे। आणि सर्व भाविकांची जी दर्शनाची व्यवस्था आहे ती अतिशय सुयोग्य पद्धतीने आम्ही केलेली आहे। त्यामुळे हजारो भाविक आज दिसत आहेत, इथून आपले दर्शन घेऊन जात आहेत। मुखदर्शनाच्या रांगेमध्ये अतिशय सुनियोजित असे मंडप उभारलेले आहेत। त्या मंडपामध्ये संपूर्णपणे भाविकांची काळजी घेतली जाते। आमचे मंडळाचे जवळजवळ 4 ते 5 हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था बघतायत। हाऊसकीपिंगपासून ते अगदी चहा पाण्याची व्यवस्था भाविकांची पुरवलेली आहे। त्याचप्रमाणे सुरक्षा रक्षक आहेत। संपूर्ण एरिया भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने CCTVच्या अंडर कव्हरेजमध्ये आहे। त्याप्रमाणे ॲडव्हान्स सिस्टीम पण आपण त्यामध्ये यूज केली आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या प्रणाली त्या संपूर्ण सुरक्षेच्या यंत्रणामध्ये आपण इन्व्हॉल्व केलेली आहे त्यामध्ये। त्यामुळे डेकोरेशन जे आहे ते वेगळं साकारण्यात आलेलं आहे। 50 फुटी उंची सगळी मंडपाची करण्यात आली आहे। त्याचं आकर्षण काय नेमकं? यावर्षीचे बाप्पाचं जे आपण डेकोरेशन पाहता तर आज बाप्पा एका सुवर्ण महालामध्ये विराजमान झालेले आहेत आणि संपूर्ण मंडप हा जो तुम्ही बघितलात तर हा 50 फूट उंचीचा हा मंडप आहे आणि त्यामध्ये असंच तिरुपती बालाजीचं जे सुवर्ण मुकुट साकारलेलं आहे त्याची प्रतिमा साकारलेली आहे आणि त्या मुकुटाच्या प्रतिमेमध्ये सुवर्ण महल साकारलेला आहे। प्रवेशद्वारावर भव्य असं आपण एक महाद्वार त्या लालबागच्या राजाचं आपण तिकडे साकारलेलं आहे। त्यामध्ये प्रवेशद्वाराच्या उंच भागावर गजमुखाचं प्रतिकृती त्या ठिकाणी साकार करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे एक अत्यंत भव्य दिव्य असं स्वरूप या लालबागच्या राजाचं आज या डेकोरेशनमुळे आपल्याला जाणवत आहे आणि एक अतिशय विलोभनीय वात्सल्यपूर्ण मांगल्य मूर्ती याप्रमाणे बाप्पाचं रूप एकदम गोजिरं साजिरं जे मनामध्ये वेगळी ऊर्जा निर्माण करते, एक वेगळी शक्ती निर्माण करते, असं हे बाप्पाचं रूप, लालबागच्या राजाचं रूप आज आम्हाला इथे दिसते आहे। नक्कीच विनायक, त्यामुळे आपण पाहतो की लालबागच्या राजाला पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आणि सर्वत्र लालबागच्या राजाचं हे विहंगम आणि विलोभनीय दृश्य आपण टीव्ही 9 मराठीच्या प्रेक्षकांना दाखवत आहोत। मोठ्या संख्येनं
लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी मुंबई त्याचबरोबर राज्यभरातून भाविक येत असतात। तर दुसरीकडे आपण पाहतोय सिद्धिविनायक गणपतीला देखील मंदिरामध्ये मोठी गर्दी झालेली आहे। पहाटेपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं मुंबईकर नागरिक आज गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी मोठ्या रांगा लावल्यात। पुन्हा एकदा जाणार आहोत विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, आकर्षक अशी ही लालबागच्या राजाची मूर्ती, लालबागच्या राजाचं हे स्वरूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी मुंबई त्याचबरोबर राज्यभरातून भाविक येत असतात। अगदी काल दुपारपासूनच नागरिकांनी गर्दी केलेली होती, रांगा लावलेल्या होत्या आणि पहाटेपासून दर्शनाला सुरुवात झाली आहे। बरोबर आहे सागर, सकाळपासूनच गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात लालबागच्या राजाचं यंदाचं रूप जे आहे ते पाहण्यासाठी साहजिकच मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली आहे पाहायला मिळते। अगदी सुवर्ण महलामध्ये लालबागचा राजा बसलेला आहे। लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे ती सुवर्ण महलाची प्रतिकृती जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या सुवर्ण महलामध्ये लालबागचा राजा बसवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर त्याच्यावरती जर आपण पाहिलं तर तिरुपती बालाजीचं मुकुट जे आहे ते प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे आणि या मुकुटाच्या प्रतिकृतीच्या खाली सुवर्ण महल आहे। अशी ही सगळं यंदाचं स्वरूप असणार आहे। साहजिकच लालबागच्या राजाचे भक्त जे आहेत, करोडो भक्त आहेत, लाखो भक्त आहेत। अनेक वर्षापासून लालबागच्या राजाचे ते भक्त आहेत, सेवा करत असतात, या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। दोन्ही रांगा आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच दर्शनासाठी गजबजलेला आपल्याला पाहायला मिळतात, मोठी गर्दी पाहायला मिळते। ही समोरची लाईन जर आपण पाहिली तर ही रांग जर पाहिली तर ही मुखदर्शनाची रांग आहे। या मुखदर्शनाच्या रांगेत सुद्धा पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे लालबागच्या राजावरची जी श्रद्धा आहे ती दिवसेंदिवस भाविकांची वाढताना आपल्याला पाहायला मिळते। मोठी गर्दी भाविकांची लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी आपल्याला दरवर्षी पाहायला मिळते आणि यंदा सुद्धा तीच प्रचिती जी आहे ती लालबागच्या राजाच्या चरणी आपल्याला पाहायला मिळते। यंदा विशेष रोषणाई, विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे, दिसून येते। 50 फुटी उंच असा हा सगळा मंडपाची ही प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे। विद्युत रोषणाई वेगळी करण्यात आली आहे, ते सुद्धा आकर्षणाचं केंद्र आहे भाविकांसाठी आणि त्यामुळे मोठी गर्दी भाविकांनी पहिल्या दिवशी सकाळपासूनच केली आपल्याला पाहायला मिळते। सागर, आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून लालबागचा राजा नवसाला पावणारा अशी प्रतिकृती आहे। मार्केटचा राजा, कोळी बांधवांचा राजा अशी सगळी प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते आणि हाच राजा दिवसेंदिवस याच्यावरती भक्तांची जी भक्ती आहे ती अफाट पूर्ण वाढताना आपल्याला दिसून येते। पहिल्या दिवशी सुद्धा ही गर्दी जी आहे ती लालबागच्या राजाच्या चरणी, ही मोहक अशी मूर्ती लालबागच्या राजाची, अगदी प्रेरणादायी, श्रद्धादायी अशी ही मूर्ती आहे। अगदी लालबागच्या राजाच्या मूर्तीचं आकर्षण आपण जर पाहिलं तर डोळे जे आहे ते लालबागच्या राजाच्या मूर्तीचे महत्त्वपूर्ण असतात, कारण आपण कुठूनही पाहिलं लालबागच्या राजाकडे डोळ्याकडे तर आपल्या तिथून लालबागचा राजा आपल्याकडे बघतोय असं प्रचिती आहे जी आहे ती प्रत्येक भक्ताला येत असते। त्यामुळे हे एक आकर्षणाचं केंद्र असतं की प्रत्येक भक्त जो आहे तो डोळ्यामध्ये लालबागच्या राजाला बघत असतो आणि कुठल्याही कोपऱ्यात उभं राहिलं तरी नजर आहे लालबागच्या राजाची, ते आपल्याकडे लालबागचा राजा बघतोय अशी प्रतिकृती आहे जी आहे ती प्रचिती येते। त्यामुळे मोठी गर्दी लालबागच्या राजाच्या मुखदर्शनासाठी किंवा जे चरणस्पर्श दर्शन आहे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चरणस्पर्श दर्शनाची रांग सुद्धा मोठी आहे। मंडळाचे कार्यकर्ते 4 ते 5 हजार संपूर्ण तैनात आहेत, पोलीस यंत्रणा तैनात आहे। त्यामुळे सगळी यंत्रणा सज्ज आणि त्या सगळ्या यंत्रणेमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते भाविकांना सकाळपासूनच सुरळीत दिलं जात आहे। सागर, नक्कीच विनायक, तुम्ही आपल्यासोबत राहाच। हे दृश्य आपण पाहतो आहोत, चरण स्पर्शासाठी मोठी रांग लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली आहे। तब्बल 2-2 दिवस भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतात आणि आज पहाटेपासूनच या दर्शनासाठी प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाची बाब म्हणजे यंदा लालबागच्या राजाच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस यंत्रणा तर आहेतच, सोबतच लालबागच्या राजाचं मंडळ आहे, हजारो कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर AIचा वापर देखील आज विशेषत्वानं यंदा करण्यात आलेला आहे आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी झालेली ही गर्दी आज पहाटेपासूनच मोठ्या रांगा भाविकांनी लावलेल्या होत्या। अगदी मोठ्या प्रमाणामध्ये मंडप असेल, त्याचबरोबर परिसर असेल, या संपूर्ण परिसरामध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे। यंदा तिरुपतीच्या सुवर्ण मुकुटाची प्रतिकृती लालबागच्या राजासाठी साकारण्यात आलेली आहे। सुवर्ण महलामध्ये राजा विराजमान झालेला आहे आणि राजाचं हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं अगदी पहिल्याच दिवशी भाविकांनी गर्दी केली आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत विनायक यांच्याकडे। विनायक, आपण पाहतोय की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात। त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची
चोख बंदोबस्त यंदा करण्यात आलेला आहे. अगदी एआयचा वापर देखील यावेळी करण्यात आला. सागर बरोबर आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविक जे आहे ते दिवसभर येत असतात. आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं ही गर्दी जी आहे ती मुखदर्शनाची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मंडळाने यंदा दरवर्षी जी टेक्नॉलॉजी वापरली जाते त्यापेक्षा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे ती वापरली आहे. एआय टेक्नॉलॉजीच्या नक्कीच विनायक, माध्यमातून त्यामुळे इंटेलिजन्सचा वापर देखील यंदा करण्यात आलेला आहे. धन्यवाद या माहितीसाठी. पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोत.